वाहतुकाला आळा बसण्यासाठी गोंदिया शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर पूर्ण गोंदिया शहरातील ज्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहे हे दिसत आहेत आणि या कॅमेऱ्याच्या पूर्ण कंट्रोल रूम वाहतूक शाखा गोंदिया इथं ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी 2 से 4 कर्मचारी यावर नजर ठेवणार आहे। आमच्यासोबत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत नागेश भास्कर सर काय सांगणार? आज आपण गोंदिया शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे, आज उद्घाटन पण झालेलं आहे, काय सांगणार? गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर CCTV कॅमेराद्वारे दंड करण्याची प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक म्हणून आंबेडकर चौक येथे कॅमेरा बसवण्यात आलेला आहे आणि आजपासून पुलावरती उलट्या जाणाऱ्या इस्मांवर दंड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तसेच अजूनही आम्ही संपूर्ण शहरामध्ये 16 कॅमेरे बसवणार आणि त्या कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार आहोत। तसेच गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी गुन्हेगार जरी त्या कॅमेऱ्यांसमोरून गेला तरी त्याचा देखील अलर्ट आम्हाला मिळणार आहे। अशी अद्ययावत टेक्नॉलॉजी जिल्हा वाहतूक शाखा येथे आदरणीय गोरख भांबरे साहेब पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी साकार केलेली आहे। सर या आपण कंट्रोल रूम इथं उभारण्यात आलेला आहे, या कंट्रोल रूमला आपण निगराणी कोण करणार आहे, किती कर्मचारी आणि किती अधिकारी करणार आहे? आदरणीय गोरख भांबरे साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार या CCTV रूमचे विस्तार हा नेहमी होत राहणार आहे। जसे कॅमेरे वाढणार तसे या CCTV रूमचा विस्तार वाढणार आणि येथे त्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील आम्ही वाढवत राहणार आहे जसे कॅमेरे वाढतील तसे। निश्चितपणे या कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांना खूप फायदा होणार आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।